देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कवी 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 कलशांनी फार छान काव्य म्हटलं होतं. शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात होते. राजन तुम हो सांजे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत त्यजत अवरंग. तुमचं तेज बघून, तुमचा पराक्रम बघून तर औरंगजेब सुद्धा त्याचा तख्त सोडून तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. महाराज, हे आमचे शंभूराजे. 14 मे 1656 पुरंदर किल्ल्यावरती शिवछत्रपतींच्या पोटी स्वराज्याचा सूर्य जन्माला आला, राजपुत्र जन्माला आला. संभाजी महाराजांचा जन्म झाला. संभाजी महाराजांच्या पायगुणानं स्वराज्य वाढत 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 गेलं. संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि अवघ्या 2 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई राणी सरकार यांचं निधन झालं. डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं. वडील म्हणजे राजे शिवछत्रपती मोहिमांवर असायचे, लढायांवर असायचे. पण माँसाहेब जिजाऊ म्हणाल्या की अजून एक शिवाजी घडवण्याची क्षमता या जिजाऊमध्ये अजून आहे. माँसाहेब जिजाऊंनी शंभूराजेंचा सांभाळ केला. बघता बघता शंभूराजे मोठे होत होते. शंभूराजे धर्मपंडित झाले. धर्माचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला. अगदी लहान वयामध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे आमचे शंभूराजे. बुधभूषण नखशिकासारखे ग्रंथ लिहिणारे शंभूराजे. 1-2 नव्हे 16 भाषा येत होत्या संभाजी महाराजांना. संभाजी महाराजांना अवगत झाल्या होत्या. आमच्या त्या संभाजी महाराजांना मध्यंतरीच्या काही काळामध्ये अनेक हरामखोर इतिहासांनी बदनाम केलं गेलं. मल्हार रामराव चिटणीसच्या खापर पंजोबाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं. तसे कर्म होते त्याचे. त्याचा राग म्हणून याने संभाजी महाराजांचा खोटा इतिहास पसरवला. जे नाही तेही सुद्धा संभाजी महाराजांच्या चारित्र्यामध्ये लिहून ठेवलं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. संभाजी महाराज नशा करायचे. संभाजी महाराज रंगेल होते. थोरातांची कमळा एक नाटक लिहिलं गेलं. थोरातांच्या कमळावरती शंभू महाराजांनी बलात्कार केला म्हणून तिने आत्महत्या केली असं त्या नाटकामध्ये दाखवलं गेलं. पण खरा इतिहास जेव्हा काढला गेला, माहिती काढली गेली, थोरातांच्या कमळाची समाधी आहे. त्या समाधीवर थोरातांच्या कमळेच्या निधनाची वर्ष 1698 आणि संभाजी महाराजांचं निधन झालंय 1689 साली. मग मला एक गोष्ट सांगा, संभाजी महाराज 1689 साली वारले, त्याच्या 9 वर्षानंतर थोराताच्या कमळेवरती बलात्कार करायला काय संभाजी महाराजांचं भूत गेलं होतं का? अशा प्रकारचा खोटा इतिहास पसरून संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र काही हरामखोरांनी आखलं होतं. एक पत्र आहे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी लिहिलं आणि ते पत्र हाती लागले म्हणे. आणि त्या पत्रामध्ये असं म्हणालं होते की संभाजी महाराजांनी त्या पोर्तुगीजांकडनं दारूची 2 पिंप मागवली होती. आता मागवलेली दारू ही तोफांसाठी होती हेही या मूर्खांना कळलं नाही. औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक खाफीखान नावाचा एक व्यक्ती होता. त्याने असं लिहून ठेवलंय की हा संभाजी त्याच्या शौर्याने इतका बुलंद आणि बलाढ्य झाला आहे की एकही शत्रू त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी धजावेना. जणू संभाजीला सत्तेची नशा चढली आहे असं त्याने लिहिलं. त्याचं भाषांतर केलं ग्रँड ऑफ नावाच्या एका इतिहासकाराने की संभाजीला सत्तेची नशा चढली. ते वाक्य होता इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ प्राईड वगैरे असं काहीतरी लिहिलं होतं. आता त्यातला जो वाईन हा शब्द आहे हा सत्तेसाठी होता, सत्तेची नशा. आपल्या मूर्खांनी त्याचं भाषांतर असं केलं की संभाजी महाराज नशा करत होते. आणि त्या एका 2-3 गोष्टींमुळे संभाजी महाराजांना जे बदनाम केलं गेलं, काही नाटकं रचली गेली. त्या नाटकांमध्ये क्लिअरली लिहिलेलं होतं की ही काल्पनिक पात्र आहेत, अशी व्यक्ती आहे, या मुलीवरती संभाजी महाराजांनी बलात्कार केला, ही रखेल होती संभाजी महाराजांची. आणि त्या नाटकाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये लिहिलं गेलं की हे काल्पनिक पात्र आहे. अरे पण त्या एका गोष्टी तुमच्या या मूर्खपणामुळे संभाजी राजा आमचा बदनाम होत गेला. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून काय संभाजी महाराज काय म्हणे ते मुघलांना जाऊन मिळाले. दिलेर खानाला संभाजी महाराजांनी लिहिलेली पत्र आहेत की आम्हाला पराक्रम करायचा आहे पण त्या स्वराज्यात आम्हाला पराक्रम करता येत नाही, आम्हाला तुमच्याकडे येऊ द्या. महाराजांची ही रणनीती होती. महाराज कर्नाटक स्वारीवरती जाणार होते. 6 महिन्याचा पिरियड होता आणि दिलेर खान त्यावेळेला पन्हाळगडाला वेढा मारून बसला होता. आता दिलेर खान स्वराज्यावरती आक्रमण करू नये म्हणून महाराजांनी आखलेली ती रणनीती होती. संभाजीराजांना सांगितलं तुम्ही दिलेर खानाला जाऊन भेटा, आम्ही येईपर्यंत स्वराज्यावरती त्याचं आक्रमण होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. हे आतलं राजकारण असतं, हेही या मूर्खांना कळत नाही. फक्त एक संभाजी महाराज त्यांना जाऊन मिळाले. संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले. एकही किल्ल्यावरती हल्ला स्वराज्यावरती
त्या दिलेर खानाने केलं नाही. संभाजी महाराजांनी ते करू दिलं नाही. जाणीवपूर्वक संभाजी महाराजांनी पत्र लिहिली दिलेर खानाला की आम्हाला तुमच्याकडे सोबत येऊ द्या, आम्हाला पराक्रम करायचा आहे. लगेच दिलेर खानाने परत पत्र पाठवलं, या लवकर, तुम्ही कसली वाट बघताय, या इकडे. परत संभाजी महाराजांनी पत्र पाठवलं की आमचे राजमान्य राजश्री पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवरती गेलेले आहेत आणि त्यांना येईपर्यंत या स्वराज्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ते येईपर्यंत मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. म्हणजे संभाजी महाराजांनी येण्यासाठी नकारही दिला नाही आणि नाही येत असंही सांगितलं नाही. महाराज परत आले 6 महिन्यांनी. मग संभाजीराजे तिकडे गेले, त्यांच्याकडे महाराजांनी पाठवलं. पाठवल्याच्या नंतर एका वेळेला शिवाजी महाराजांच्या माणसांनीच संभाजीराजांना सोडवलं होतं एका प्रसंगातून. जर संभाजी महाराज जर गद्दारी करून गेलेले असते तर शिवाजी महाराजांनी त्यांना सोडवलं असतं का? आणि संभाजी महाराज इतका चारित्र्य संपन्न आमचा राजा, औरंगजेबाचा मुलगा स्वराज्यात आला होता महाराजांच्या शरणाशी. संभाजी महाराजांनी त्याला स्वतःच्या गळ्यातली मोत्याची कंठी गिफ्ट म्हणून, भेट म्हणून दिली होती. आणि त्या मूर्खाने ती कंठी एका नर्तकीला भेट म्हणून दिली. ती गोष्ट संभाजी महाराजांना कळली. संभाजी महाराज संतापले. लगेच त्याला मिळालेल्या सगळ्या सवलती, त्या स्वराज्यामध्ये दिलेल्या सवलती सगळ्या बंद करून टाकल्या. का? एकाच गोष्टीचा राग, मी दिलेली मोत्याची कंठी त्या नर्तकीला भेट म्हणून दिली, तुला मैत्रीची किंमत नाही आहे. तो आमचा चारित्र्य संपन्न राजा शंभूराजा, 8 वर्षाचे होते शंभूराजे. स्वराज्यावरती मिर्झाराजे जयसिंग चालून आला होता. महाराजांना नाईलाजाने तह करावा लागला आणि त्या मिर्झाराजाच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज आणि शंभूराजे आग्र्याला गेले होते औरंगजेबाच्या वाढदिवसाला भेटीला. इथून नेईपर्यंत शहजाद्याप्रमाणे त्याला आपल्या महाराजांना वागणूक दिली गेली. पण तिथे भर दरबारात अपमान झाल्यावरती महाराजांनी भर दरबारात त्या औरंगजेबाचा अपमान केला होता. हे सगळं शंभूराजे डोळ्यांनी पाहत होते. त्या शिवछत्रपतींचा हा पुत्र, ज्या औरंगजेबाच्या दरबारात वर मान करून बघायची कोणाची हिंमत होत नव्हती, परवानगी नव्हती, त्या दरबारात त्याच्या समोर कडाडले होते शिवाजी महाराज. तुम देखा, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाही देखा, मैं कैसा आदमी हूँ. त्या औरंगजेबाने डाव खेळला, नजर कैदेत टाकलं महाराजांना. वयाच्या 8व्या वर्षी त्या औरंगजेबाचं 5000 मनसबदारी पण स्वीकारावं लागलं शंभूराजेंना स्वराज्यासाठी. शिवाजी महाराज कैदेत होते. शंभूराजे त्या औरंगजेबाच्या महालामध्ये इकडे तिकडे फिरू शकत होते. एकदा असंच तो औरंगजेब आपल्या शंभूराजेंना म्हणाला की सुना है आप कुस्ती खेळते हो, ऐकलं तुम्ही कुस्ती खेळता, मल्लविद्या आहे तुम्ही जाणता, माझ्या दरबारातल्या एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही कुस्ती खेळून दाखवा. 8 वर्षाचा शंभूराजा कडाडला, मी फक्त माझ्या लायकीच्या मल्लांबरोबर कुस्ती खेळतो. तुझ्या दरबारात असा एकही लायकीचा मल्ल नाही ज्याच्याबरोबर मी कुस्ती खेळेन. तो आमचा शंभूराजा, धर्मपंडित, 16 भाषांचं ज्ञान असणारा शंभूराजा, पराक्रमी शंभूराजा. महाराजांनी सीताफणीत औरंगजेबाला चकमा दिला, तिकडून निसटले. शंभूराजाने एका ठिकाणी ठेवलं आणि महाराज रायगडावर पोचले. तर औरंगजेबाचे आदेश होते, बाप बेटे जो अख्ख्या रस्त्यामध्ये जे पण बाप बेटे सोबत दिसेल त्यांना उचला, त्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. साधूच्या वेशामध्ये महाराज पोचले राजधानीमध्ये आणि एक अफवा पसरवून टाकले की शंभूराजांचं वाटेचं निधन झालं म्हणून. आणि तेव्हा त्या औरंगजेबाने बंदोबस्त शिथिल केला. शंभूराजांची शोध मोहीम थांबली आणि मग एके दिवशी शंभूराजे गुपचूप स्वराज्यात परत आले. महाराजांचं निधन झालं 1680 साली. 81 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला. महाराजांचं निधन झाल्याच्या नंतर सुद्धा आपलेच काय हरामखोर मंत्री स्वराज्यातले, की संभाजीराजे तर ज्ञानी होते, धर्मपंडित होते, त्यांना गादीवर बसवलं तर आपल्या हिशोबाने आपल्याला कारभार चालवता येणार नाही, आपल्याला हाकलून देतील. ते ह्यांचे कटकारस्थानं शंभूराजांना माहिती होते या मंत्र्यांचे. त्यांनी डाव आखले. सोयराबाईंना हाताशी धरलं, हंबीर मामांना पत्र लिहिलं. हंबीर मामा कोण? सोयराबाईंचे सख्खे भाऊ, राजाराम महाराजांचे सख्खे मामा, संभाजी महाराजांचे सावत्र मामा. या मंत्र्यांना वाटलं ह्यांना सोबत घेतलं, राजारामांना गादीवर बसवण्यासाठी हे दोघं म्हणजे सोयराबाई आणि हंबीरराव आपल्याला मदत करते. हंबीरराव म्हणाले ठीक आहे चला करूया. जसे मंत्री हंबीररावांकडे पोहोचले, हंबीररावांनी या सगळ्या मंत्र्यांना कैद केलं आणि संभाजी महाराजांच्या समोर नेऊन ठेवलं. हे हरामखोर गद्दारी करत होते. आत्ता शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि हे हरामखोर त्यांच्या सख्या पोटच्या पोराला कैद करायला निघाले होते. एकदा शंभूराजांनी विचारलं हंबीर मामांना की तुम्ही राजारामांचे मामा, राजारामांना गादीवर बसवण्यासाठी हा मंत्री खटाटोप करत होते, तरी तुम्ही मला वाचवलं का? ते हंबीर मामा म्हणाले सोयराबाईंनी मला सांगितलं की काहीही करा शंभूराजांना वाचवा. सोयराबाई संभाजी महाराजांचे सावत्र आई.
पण त्या सोयराबाईंचंही नाव या हरामखोर इतिहासकारांनी खराब करून टाकलं. तर म्हणे सोयराबाईंनी कटकारस्थानं केली, असं केलं तसं केलं. शंभूराजेंनी लिहून ठेवलंय, आमच्या सोयरा मासाहेब त्यांचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे, त्या आमच्या सोयरा राणीसारखं. सोयरा मासाहेब ते शंभूराजे. जेव्हा औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये आला, 9 वर्ष संभाजी महाराजांची लढत होता, एकही लढाई संभाजी महाराज हरले नाहीत, एकही लढाई तो औरंगजेब जिंकला नाही. तो पराक्रमी आमचा शंभूराजा. 9 वर्षांनी औरंगजेब वैतागला आणि तिकडे त्या आदिलशाहीकडे गेला. 6 महिन्यात त्यांनी आदिलशाही घेतली, 1 महिन्यात त्यांनी कुतुबशाही घेतली, जिंकली. पण 9 वर्ष त्याला स्वराज्य जिंकता नाही आलं, हे आमच्या शंभूराजामुळे. शिवरायांचा छावा आमचा शंभूराजा त्या औरंगजेबाशी भिडत होता, त्याच्याशी लढत होता आणि अजिंक्य होता. एकही लढाई हरला नाही, एकही तह नाही. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड, त्या गिनीज बुक ऑफ काय रेकॉर्ड आहे ना, तो त्या पुस्तकामध्ये नोंद आहे. तो आमच्या शंभूराजा, चारित्र्य संपन्न राजा, महापराक्रमी राजा. आमच्या काही गद्दारांनी फितुरी केली नसती ना, तर संभाजी महाराजांनी दिल्लीवरती भगवा फडकवला असता तेव्हाच. नंतर मराठ्यांनी फडकवला, पण तेव्हाच फडकला गेला असता. सगळी प्लॅनिंग झाली होती. त्या औरंगजेबाचा मुलगा, त्याला महाराजांनी इराणच्या बादशाकडे पाठवलं होतं. तू त्याला जाऊन सांग, तू दिल्लीवरती हल्ला कर. दिल्लीवरती हल्ला केला की औरंगजेब इकडनं माघारी जाईल दिल्लीसाठी, आणि मग मी ते औरंगजेबावरती हल्ला करतो आणि दिल्ली ताब्यात घेतो. सगळं आखलं गेलं होतं. औरंगजेबाचा पोरगा चुकून दुसरीकडेच गेला, तिकडे 6 महिने अडकून बसला, आणि तेवढ्या वेळा तिकडे शंभूराजे त्या औरंगजेबाच्या तावडीत सापडले. तो जर योग्य वेळेत इराणला पोहोचला असता, तर इकडे दिल्ली फतेह झाली असती. हा आमचा इतिहास, शंभूराजेंचा इतिहास, आमचे शंभूराजे.